दरम्यान जम्मू काश्मीरवरील हल्ल्यावर राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे। यात त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। ही घटना अतिशय गंभीर असून या प्रसंगात मनसे सरकारच्या पाठीशी उभी राहील असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। पाहुयात राज ठाकरेंची पोस्ट। तर या हल्ल्यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटतायत। सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय आणि आता मनसे नेते राज ठाकरेंनी देखील ही पोस्ट केली आहे आणि यात त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। ही घटना अतिशय गंभीर असून या प्रसंगात मनसे ही सरकारच्या पाठीशी उभी राहील असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला। 27 पर्यटकांचा भीषण हल्ल्यात मृत्यू झाला। मृतांची आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे आणि या हल्ल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय। राजकीय प्रतिक्रिया देखील उमटतायत। राहुल गांधींनी देखील अमित शहांना फोन करून या संदर्भात माहिती घेतली। सर्व राजकीय पक्ष आता देशाच्या पाठीशी आहेत, संपूर्ण माहिती घेतली जाते आणि राज ठाकरेंनी देखील आता यावर पोस्ट केली आहे आणि यात त्यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। ही घटना अतिशय गंभीर असून या प्रसंगात मनसे सरकारच्या पाठीशी उभी राहील असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करते आहे। या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली। ही घटना अतिशय गंभीर आहे आणि प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील। केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप पडायला हवा। 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला। यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती। भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत। केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली। एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याचा धर्म विचारला। ही तुमची मुजोरी। मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ। या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत, त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे। केंद्र सरकारने काश्मीरमधून 370 कलम हटवलं, त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढलाय आणि असं दिसत असताना जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन उद्योगधंदे कोण सुरू करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी। हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाहीये आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील। सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच सरकारच्या सोबत असेल।